नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. देशातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सुधारणा करण्यासाठी 8व्या वेतन आयोगाची चर्चा रंगत असतानाच शिक्षक संघटनांनी आपल्या मागण्यांचे पत्र आयोगासमोर सादर केले आहे. या प्रस्तावामध्ये शिक्षकांच्या पगारामध्ये घसघशीत वाढ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. विशेषतः लेव्हल 6 अंतर्गत येणाऱ्या एंट्री लेव्हल शिक्षकांचे मूळ वेतन 1,34,500 रुपये निश्चित करावे असा यावेळी आग्रह करण्यात आला. याच धर्तीवर लेव्हल 1 मधील कर्मचाऱ्यांचे वेतन 50,000 ते 60,000 रुपयांच्या दरम्यान असावे असे या संघटनांनी सुचवलेलं आहे. पगारवाढीचं मुख्य सूत्र असलेल्या फिटमेंट फॅक्टरही मोठे बदल सुचवण्यात आले आहेत. सध्याचा 2.57 चा फिटमेंट फॅक्टर वाढून तो 2.62 ते 3.83 पर्यंत नेण्याची मागणी करण्यात आली. वार्षिक वेतनवाढीचा दर 3% 6 ते 7% पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. तसेच जेव्हा महागाई भत्ता 50% मर्यादेवर पोहोचेल तेव्हा तो मूळ वेतनात विलीन करावा, जेणेकरून निवृत्तीनंतरचे लाभ अधिक प्रमाणात मिळू शकतील. भत्त्यांच्या बाबतीतही शिक्षक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. घरभाडे भत्ता अनुक्रमे 12, 24 आणि 36% करावा, तर वाहतूक भत्ता मूळ वेतनाच्या किमान 12 ते 15% किंवा किमान 9,000 रुपये असावा अशी मागणी यामध्ये करण्यात आली. मुलांच्या शैक्षणिक भत्त्यातही मोठी वाढ ही सुचवण्यात आली असून तो प्रतिमाह 7,000 रुपये करण्याची मागणी आहे. बदलत्या काळानुसार शिक्षकांना दरमहा 2,000 रुपये डिजिटल अलाउन्स मिळावा असा नवा मुद्दाही त्यामध्ये मांडण्यात आला आहे. रजा आणि निवृत्तीच्या फायद्यांबाबत बोलताना वर्षाला 14 नैमित्तिक रजा, 30 अर्जित रजा आणि 20 वैद्यकीय रजांचे प्रावधान असावे. तसंच निवृत्तीच्या वेळी 400 दिवसांच्या रजेचे रोगीकरण मिळावे असे या प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आलं. कर्मचाऱ्यांसाठी किमान बोनस 27,600 रुपये आणि समूह विमा कवच 2 कोटी रुपयापर्यंत वाढवण्यासोबतच 100% कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. प्रमोशन धोरणाचं बघायचं गेलं तर बदल सुचवताना प्रत्येक 6 वर्षांनी पदोन्नती मिळावी आणि TGT वरून PGT होण्याचा कालावधी 6 ते 7 वर्ष कमी करावा असं शिक्षक संघटनांचं म्हणणं आहे. याशिवाय ग्रॅच्युटीची मर्यादा 50 लाख रुपये करून निवृत्तीचं वय 65 वर्ष करण्याचा प्रस्तावही त्यासोबत देण्यात आला. या संपूर्ण मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना हा पुन्हा लागू करणे ही सुद्धा सर्वांना कळकळीची मागणीही मांडलेली आहे. NPS ऐवजी फिक्स पेन्शनची सुरक्षा देणारी OPS योजनाच कर्मचाऱ्यांच्या हिताची असल्याचंही संघटनांना स्पष्ट केलेलं आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.